पाणी पाजल्याने होत नसते की एक ग्लास आणून द्या. आंघोळ करावं जावा कार्यक्रम करून एवढं काम करून बिचारे आलेले आहे. लेकराकडे 5 रुपये आहेत, सगळे मिळून त्या लेकराला. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? मजेत राहा. आणि काल सांगितल्याप्रमाणे आज आपल्या इथं कार्यक्रम आहे आणि मी त्या कार्यक्रमाची तयारी करत आहे. बघा, डेकोरेशन चालू आहे. थोडंसं अलीकडे घेतलं, थोडंसं अलीकडे घेतलं ते बॅकग्राऊंड एक गुलाबी का नाही फुलं लावले. दर काय नाही तर गणपती रांगोळी. तर मित्रांनो, आपण डेकोरेशन करत आहोत. त्याच्यामध्ये मला कार्तिक भैया, मयूताई, मामासुद्धा हेल्प करत आहेत, माहिती आहे का. म्हणजे नाही, आता आम्ही रुक्माई ते मस्तपैकी डेकोरेशन करणार आहोत. आणि ते बघा किती सुंदर दिसत आहेत दोन. तर मित्रांनो, आमच्या इथं मामी पंढरपूरला जाऊन आले होत्या, त्याच्यामुळं आम्ही आता ही डेकोरेशन करणार आहोत. पाहुणे येणार आहे तर जेवायला आहे, तुम्ही पण या. यांनाच माहित नाही कुठलं फुल कुठं ठेवायचं. उगाच जसं जमल तसं फुल ठेवायला लागले कुठेही. आम्ही बस ठेवायचं, चांगलं वाटायला बघा, हा चांगलं वाटायला. छान डेकोरेशन करायचं आहे. मग छान डेकोरेशन करा, सगळं व्यवस्थित करा. आलेल्यानं असं आताक्षणी वाटलं पाहिजे पंढरपुरात आले म्हणे. ठीक आहे बाबा, आता काम करायला पाणी त्याच्यात काही नाही. पाणी पाजल्याने होत नसते की एक ग्लास आणून द्या. तर मित्रांनो, मस्त जेवायला होत आहे तिकडं. आम्ही इकडे डेकोरेशन करत आहोत. पाणी पाजल्याने काही माणसाचं कमी होत नसते. ग्लास नाही, डायरेक्ट प्यायचं. ग्लास पाहिजे ना. अन्नदानाची मार्क. मामी घ्या या बघताल तरी या. मामी मेवणी सगळं पडते. आंघोळ केल्यानंतर ब्रश केलं मामापेक्षा खाण्यावर किती लक्ष. एक फुल कमी पडले पण एक इकडं पास्ता चालू सुद्धा पास्ता का. काम होत असते माणसाचं. म्हणजे जसं तुला आता पुढं ते एक मन पडलेले आहे ना, आधी पोटोबा नंतर विठोबा, तसं काही आहे का म्हणून मुद्दाम विठोबा समोर बसूनच. बस शेवटी त्यांची लेकरच आहोत ना, आपण समजून मी घेतात. वाट बघत नाही कशाची. मस्त काम लावायला तरी असं असते. हे बघा, हे आंघोळ करावं जावा कार्यक्रम. कचऱ्याची गाडी आली म्हणजे म्हणणं काय तुमचं? बघून घ्या कसं असते कचरा. कसं असते कसं असतं त्या मासूम लेकरू कुठे गेलं? ते आणलं का फुलं? करून एवढं काम करून बिचारे आलेले आहेत. बोला काहीतरी, काय आपल्या इथं कार्यक्रम आहे? आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाबास. प्रमुख पाहुणे बोला. इथं आई पंढरपूरहून आली ना वाटेवरून, त्यामुळे कार्यक्रम ठेवलाय. असं आहे का? तर हो, हे दाखवले आम्ही. विठ्ठल रुक्माई खूप सुंदर घेतलेली आहे. आम्ही एवढं छान डेकोरेशन केलंय आणि जेवायला पण छान आहे. या कार्यक्रमाला वैशू नसणार या गोष्टीचं दुःख आहे, कारण सगळे काम आटपून तिला परळीला पाठवून देण्यात येत आहे. हा, म्हणजे जेवण नाहीच का? जेवण नाही, जेवण वगैरे काही कसं आहे
पैसे लागू शकतात ना त्याला. जेवणाला पैसे लागतात. माझ्यासाठी फक्त एकटीसाठी. बाकी सगळ्यांना ओ कार्तिक भाई काय विषय आहे तुमचा? जेवायला बोला नाही म्हणा. फक्त तू फोकस एकच कर. काय? जेवढं काम घरचे करून तुला जेवढं लवकर निघतं तेवढं निघतो. ये भगवान क्या जुलुम है, सारा काम करूं मैं खाए वो, अब कुछ नहीं हो सकता. दादा ब्लॉग मध्ये जातो का तसलं? ब्लॉग म्हणते ते बरं सगळं. काहीच कट होत नाही त्याच्यामध्ये. रुको जरा. हा ना, हे बघा आणि मी इथं काम करायला. चांगलं आहे, देव मला यश प्रगती सगळं देव. ते पण काम करायचं. मी काम करायले टीव्ही दोन सुरू आहे. अहो बोलवा तरी मला नाश्त्याला या म्हणून. हा? ये क्या है? हे बघा इकडे बी सुरू आहे आणि हे बी. कार्तिक भैया, ओ कार्तिक भैया, तुमच्या घरी मी आले आणि मला नाश्त्याला बोलून नसलेत भाऊ. मोजक्या माणसाचं केलं नाश्ता, सगळ्यात माणसाचं केला नाही. आमचं नाही, मोजक्या माणसं म्हणून आमचा नाश्ता नाही, काही नाही. बरोबर नाही, जाऊ दे. आता असं केलं काय? काय करावं, हे असं असते. लग्न नसलं की असं घ्यावं लागतं स्वतःच्या घराला. काय द्यायचं का हो? काय द्यायचं? असं काय बी करावं लागते. लग्न झालं की असं पोहे भेटतात, नाही तर मग असे कुठे खावं लागतात लग्न नसलं की. हा तर काय हाताने घ्यावं लागेल का हो कार्तिक भैया? अशी बायको बसते नाही तर अशी कसं क्रॉस होते. एवढ्या शुल्लक गोष्टीसाठी लग्न करायचं काय कमी, इकडून माझं शिल्लक काय कमी. लक्ष द्यायचं. आम्हाला जीव लावणारा मामी आहेत, आमच्याकडे मामी बोलायला काय करायचं लागला. मामी तरी मग हे ना कुठकी कस काय घेतले बरं? पोळी वाढायला पाहिजे होते ना. वा आई आहे कुठके उरायली म्हणून दे. कैमरा बंद कर. कार्तिक भैया जास्त कुठची छान झालं. संपवायचं ते. असं आहे का? माझ्या हातात तर काहीच नाही. तुला घेतलीस पोहे? कोणी वाढण्यात चालले, आमचं लग्न झालं, तुमच्याकडे लक्ष द्यावं लागेल ना आम्हाला. जास्त व्यवस्थित टाकायचं. द्या हो, कोणी इकडे द्या पाणी. कार्तिक होता. कार्तिक भैया घेऊन टाका, जाऊ द्या. कार्तिक भैया तिथं पुन्हा माहित आहे ते. उरायली म्हणून का? मी केलं होतं किती छान आवडलं सगळ्यांनी. छान झालं, कुठके छान झालं. काही ठेवत नाही. हो बाबा, आम्ही नाही केलं काही. छोटे सगळे वाढून टाकले रे. कार्तिक भैया असं काम करणारा किती काम करायचं. चला तुम्हाला जेवायला काय केलं दाखवतो. ही भाजी केली. श्री गुरुदेव दत्त संत सखुवै भजनी मंडळ की जय. बोलल्याप्रमाणे करत जाऊ तुम्ही. मला काल एवढंच मी सांगितलं भाऊजी आपण संध्याकाळी जाऊ दोघंच फक्त. दोघच मग आम्हाला कशाला थांबवलं तुम्ही? मला म्हणली मग त्यामुळे म्हणाले नाही रे बाबा, जाऊ द्या. असंच करायचं तर करा मग बिंदास. दोघंच थांब. ओ नाही, मला लई कंटाळा आला आता. जाऊ चला परळीला जायचं. मला काय नाही. आई त्या बेसिन मध्ये हा? बेसिन कसं ते नाही करणार होतं मंगेश. कोणता खर्च?
कोणता कोणता? आता करा बरं. काय 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 ओ आपल्या इथं जमत नाही. कोण कोण खाते बरं इथं? कोणाला जमणार? सिंगर आलेत आमच्या इथं. मयूरचं गाणं ऐकलं होतं. हा गाणं प्लीज मयूर भैया. तरी सांग गाणं. लय छान जमतं. जबरदस्त. हा लवकर गाणं. ऐकलं व्हायरल. हा व्हायरल होते व्हिडिओ. ते दादा ते नाही मयूर एक सेपरेट भारी गाणं म्हणतो. मयूर आहो बरं जाऊ दे आम्ही जातो बाहेर. नाही तसं म्हण ना मग एक गाणं. केवड्याचं पान तू कार्तिक शांत बस. हसवेले काय नाही कार्तिक हसू नको. शांत बस. कार्तिक भैया कस्तुरीचं रान तू आघुळल्या जीवाचे जीवदंगला हा ते पण चालतंय. हा. पुढे येते माझ्या सबस्क्राईब करा. विरमाची आस तू जीव लागला लाभला ध्यास यो तुझा गहिवरला श्वास तू पहिल्या तिरायशील साथ मला देशील काळीज माझ तू सुख भरती नाही नभ भरती नाही नवचा चांद तू जीव दंगला भुंगला रंगला सा हिरमाची आस तू जीव लागला लाभला ध्यास यो तुझा गहिवरला श्वास तू सांज सुगंधा येईल रात उसाची घेईल सारी धरती तुझी गुगव्याची माती तू झालं. लेकराकडे 5 रुपये आहेत सगळे मिळून त्या लेकराला चिप्स पाना ऐक ना. दोन आपलं कुरकुरे आणि फ्रुटी आहे भैयाला. हा? 50 रुपये नाही तर 5 रुपये आहेत. लेकरा बघू ती किती रुपये आहेत. 5 रुपये बघा हे बघा आणि त्याचेच आहेत बरं. आणि सगळे मिळून त्या लेकराला नुसतं परेशान. उरले ना तर 2 मिनिट सगळ्यांना आणतोस ना खायला भरपूर आणतोस ना. पुन्हा जेवायचं ना संध्याकाळी. काय गणेश भैया जलद तुला जेवायचं नाही आम्हाला कामाला बोलवले गोड काहीतरी आण. तेच पैसे लई असले तर देणं होणार नाही म्हणलं. 500 ए भैया तुला 200 तरी द्यायचं, किती आणतो? येतच नाही गायब तिकडे चापून माझे 5 रुपये यांच्याकडून 5 रुपये. द्यायला 20 रुपये लागतात. 5 रुपये दिल्यावर इथून परत 10 किती रुपये देतो? बस स्टँडला जाते. पैसे किती बस स्टँड 30 होते रुपयाचं नाही. काय काय 40 रुपये 160 काय तुम्ही सांगा. तुम्हाला काय आणायचं? केक म्हणाल नाही का भेटत. कोणता केक? एक वाडा भेटेल. भेटते ना ते. इथं भेटणार. इकडे जाऊ लागते. नको जाऊ दुसरीकडे. मग गाडीच्या इथे ते आणतात ना. मला एकच येत मोठी घेऊन जाऊ. नाही गाडी मोठी नाही. फोर व्हीलर. छोटी येत नाही बघा, मोठी कुठून येत. अरे बसून जायचं मस्त फसला. हा, आणि ती का? ते 5 रुपयाची मनोर आणा. काही नाही. हे डॉक्टर आहेत, हे सिंगर आहेत, हे बँक मॅनेजर आहेत आणि फ्लॉटिंग बिल्डर आहेत. आणि तू लेकरा काय आहेस? शाळेत आणि लेकरू पैसे कोण द्यायले? मीच आहे. हा आणि हे काय जॉब वाले असून काय फायदा आहे का यांचा? नाही सगळ्याकडे जाते ती व्हिडिओ. चव दे त्या तेजूला बी कोण दे. उद्या प्रपोज मार. कोण आहे तेजू? काय होईल ते बघू आपण. काय माहित. कोण आहे तेजू? कोण आहे? काय माहित. द्यायचं आता. सांग की रे आपण आणते आपली दुसरी आणते. आण ना मग यार. तेजी कोण आहे तेजी काय कोण आहे म्हणायचं? चार्जिंगच्या घास- तेजू एक प्रेम कथा. प्रेम कथा. हे जे काय करते? असू दे. चॉकलेट. बरोबर तेजूला दे आहे. तेजूला तुझे. तेजीला
मला नाही नवरा भेटायला. अरे ते 5वीला आहे ती ना 8वीला हा मी नाही नाही तर खूपच राग आलेला आहे लेकराला. हा